हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत स्वयंपाकघरातल्या बेसिक मसाल्यांपैकी 2 मसाले जे आपण रोज वापरतो आणि आपल्याला पटकन हाताशी लागणार असतील आणि जास्त काळ टिकणार असतील तर ते आपण पटकन करू शकतो. तर आपण आज बनवणार आहोत धना पावडर आणि जिरा पावडर. चला तर आपण सुरुवात करूया बनवायला. तर इथे मी घेतलेत 1 वाटी धने. हे गावठी धने आहेत, गावरान धने. तर हे मी घेतलेत. आणि इथे अर्धा वाटी मी जिरे घेतलेत. हेही गावरान जिरे वापरले तर जास्त चांगलं आहे, त्याचा सुवास अगदी छान असतो. तर तुम्ही हे वजनात पण घेऊ शकता, 100 ग्रॅम 50 ग्रॅम असंही घेऊ शकता. तर इथे मी वाटीच्या प्रमाणात घेतलं आहे. इथे मी फ्राय पॅन गरम करून घेतला आहे गॅसवर आणि अगदी लो फ्लेम ठेवली आहे, मंद आचेवर. तर हे मी जिरे घातलेत आणि आपण याला अगदी हलके हलके भाजून घ्यायचे, मंद आचेवरच करायचे, नाहीतर ते करपट वास येईल त्याचा आणि चवही करपट लागते. तर मी इथे हलकं हलकं हे भाजून घेणार आहे. याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आणि याचा सुगंध पसरायला लागतो. जसे जसे ते भाजायला लागतात तसं याचा सुगंध पसरायला लागतो. तर आपण हे अजून हलके हलके भाजून घेऊया. आणि हे भाजून घेतले की त्याच्यामधलं मॉइश्चर कमी होतं, थोडासा पाण्याचा अंश असतो तो निघून जातो हे हलकं भाजल्यानंतर. आणि ह्याची चवही वाढते आणि हे टिकतातही खूप छान. तर त्यामुळे हे हलकं हलकं आपण भाजून घेत आहोत. आता भाजत आले हे जिरे, आता भाजून झालेले 3-4 मिनटं छान त्याला भाजून घेतलं, त्याचा रंगही चेंज झालेला आहे. तर आता आपण हे बाजूला काढून घेऊयात. हे जिरे आपण आता ताटामध्ये थंड करायला ठेवूयात, काढून घेऊयात. आणि कधीही मसाले थंड करूनच दळायचे मिक्सरवर, कारण मग नाही तर परत मॉइश्चर तयार होऊ शकतं. तर हे आपण थंड करून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये आपण परत धने घालूया आणि तेही आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊया. ते आपण हलके हलके भाजून घेऊया. गॅस कायम मंद ठेवायचा आहे, मोठा करायचा नाही आहे, कारण हे जळू शकतं आणि मग त्याचा करपट वास लागू शकतो. त्याच्यामुळं आपण हे हलकं हलकं भाजून घेऊया. याचाही किंचितसा रंग चेंज करून घेऊया. तुम्ही बाजारातनं जेव्हा आणता तेव्हा ती धना पावडर आणि जिरा पावडर कच्च्या स्वरूपात असते दळलेली, तर त्याच्यामुळे ती जास्त काळ टिकत नाही, जाळी धरते. तर त्यामुळं आपण हे भाजून घेते तर जास्त काळ 2 महिन्यापर्यंत टिकू शकतात. तर हे आपलं भाजत आलेले आहेत धने, तुम्ही बघताय रंगही चेंज झाला आहे. तर आपण हेही थंड करायला बाजूला काढून घेणार आहोत एका ताटामध्ये. हे आपण ताटामध्ये काढून घेऊयात थंड करायला. जिरे इथे थंड झालेले आहेत आणि आपण हे मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊयात आणि मिक्सरवर वाटून घेऊयात. हे जिरे आपण आता पल्स मोडवरच दळून घेऊयात, बारीक करून घेऊयात, कारण की मॉइश्चर पुन्हा तयार होऊ शकतं जास्त फास्ट केलं तर. आणि आपली जिरा पावडर तयार झाली आहे. हे बघा, ही छान अशी दळली गेली आहे, बारीकही झाली. अगदी बारीक नाही केली तरी चालणार आहे, पण याचा स्वाद आणि सुगंध खूप छान येतो. आणि आता धनेही थंड झालेले आहेत, तर ते पण आता आपण मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊयात आणि यालाही आपण मिक्सरवर पल्स मोडवर छान दळून घेऊया. असेच आपले धणे पण दळून झालेले आहेत. तुम्ही बघाल याची पण छान पावडर झालेली आहे आणि थोडी खरबरीत जरी राहिली, थोडं कळस जरी राहिलं तरी चालणार आहे, कारण त्याचा स्वाद छान लागतो. असे आपले धना आणि जिरा पावडर तयार झालेले आहेत आणि याचा सुगंध खूप छान येतोय आणि स्वादही खूप छान लागतो कच्च्या जिरे आणि धण्यापेक्षा. तर हे मी काचेच्या भांड्यात आणि काढून घेतलेलं आहे. तुम्ही काचेच्या बरणीतच ठेवत जा, तर त्याच्यामुळे त्याचा स्वाद आणि हे छान लागतं आणि टिकतातही खूप छान. तर 2 महिन्यापर्यंत हे दोन्हीही पावडर्स राहू शकतात. तर तुम्ही हे नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. इथे मी धना जिरा पावडर दोन्ही काचेच्या बरणीमध्ये बंद करून ठेवणार आहे, जेणेकरून त्याला जास्त काळ टिकू शकतं. आणि हे फ्रीजमध्ये ठेवायची गरजही नाही आहे, अगदी बाहेर 2 महिने छान राहतील आणि टिकतीलही. तर तुम्ही नक्की हे करून बघा आणि मला सांगा कमेंट करून कसं वाटलं तो व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.